हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आजच्या लेक्चरला प्रिझम फॉर्म्युला बघणार आहोत. आज आपण प्रिझम फॉर्म्युला बघणार आहेत. लास्ट लेक्चरला आपण बघितलेला आहे रिलेशन बिटवीन डिफरंट अँगल्स, जसं इन्सिडेंट अँगल, रिफ्रॅक्टेड अँगल, इमर्जंट अँगल. ठीक आहे, तर यांच्यामधलं आपण रिलेशन फाइंड आउट केलेलं आहे लास्ट लेक्चरला. आणि आज आपल्याला पाहायचं आहे प्रिझम फॉर्म्युला. त्याचबरोबर आपल्याला इथं मिनिमम डेव्हिएशन काय असणार आहे आणि त्यावरून डेव्हिएशन कर्व कसा आपण फाइंड आउट करू शकतो, असे आपल्याला 3 पॉईंट या लेक्चरमध्ये कव्हर करायचे आहेत. ओके, बघा तुमच्यासमोर ही एक डायग्राम आहे. याच्यामध्ये आपण हा प्रिन्सिपल सेक्शन घेतलेला आहे प्रिझमचा, ABC. दॅट इज द प्रिन्सिपल सेक्शन ऑफ द प्रिझम. AB अँड AC हे तुमचे दोन रिफ्रॅक्टिंग सरफेस आहेत त्या प्रिझमचे. ह्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवरती लाईट तुमच्या इन्सिडेंट होतील किंवा इमर्ज होणार आहेत. तर हे फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे AB. या AB सरफेसवरती लाईट PQ इन्सिडेंट होतीये, लाईट रे PQ इन्सिडेंट होतोय. ठीक आहे, त्यानंतर तोच लाईट रे तुमचा AC या सरफेसमधून इमर्ज झालेला तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे. RS इज द इमर्जंट रे. ओके, म्हणजे आपल्याला 3 प्रकारचे रे इथं ऑब्झर्व होतात. एक असेल PQ इन्सिडेंट रे, QR हा तुमचा असणार आहे रिफ्रॅक्टेड रे, अँड RS हा तुमचा असणार आहे इमर्जंट रे. ओके, हा तुमचा जो QR जो आहे तो इनसाइड द प्रिझम ऑब्झर्व होईल, म्हणजेच हा रिफ्रॅक्ट होतोय, रिफ्रॅक्टेड रे असणार आहे. ठीक आहे, QR. आता हा जो पॉइंट Q आणि पॉइंट R जो आहे, या 2 पॉइंट्सवरती आपण इमॅजिनरी नॉर्मल ड्रॉ केलेत. MN अँड M' हे इमॅजिनरी नॉर्मल ड्रॉ केलेले आहेत. या नॉर्मलच्या करस्पॉन्डिंग आपल्याला इन्सिडेंट अँगल अँड इमर्जंट अँगल इथं ऑब्झर्व होतोय. मग आपण लास्ट लेक्चरमध्ये फाइंड आउट केलेले रिलेशन्स काय होते, तर फर्स्ट आपण फाइंड आउट केला A = R1 + R2. हे कशावरून, आपण हा AQNR हा क्वाड्रिलॅटरल घेतला होता आणि त्याच्या समोरासमोरचे अँगल इथे लक्षात घेतले. A आणि हा इथला अँगल असं लक्षात घेतला होता आणि त्यावरून ट्रायंगल इथे लक्षात घेऊन आपण फाइंड आउट केलेलं होतं I = R1 + R2. ठीक आहे, हा आपण इथं फॉर्म्युला फाइंड आउट केला आणि त्यानंतर मेन आपण रिलेशन फाइंड आउट केलं I + E = A + डेल्टा. हे दोन रिलेशन्स आपण इथं लास्ट लेक्चरमध्ये फाइंड आउट केलेले होते. तुम्ही आधीचा व्हिडिओ बघू शकता. ओके, आता बघा आपल्याला हे ज्यावेळी आपण लाईट रेज इन्सिडेंट करत आहोत तर त्यावेळी त्या लाईट रेजचं रिफ्रॅक्शन होतंय आणि रिफ्रॅक्शन होऊन तो लाईट रे इमर्ज होतोय फ्रॉम दी सेकंड सरफेस. या सेकंड सरफेस थ्रू तो लाईट रे या इमर्ज झालेला तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे RS. पण एक लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळी लाईट रे तुम्ही जो ऑब्झर्व करताय दॅट लाईट रेज आर इन्सिडंट विथ डिफरंट इन्सिडंट अँगल. ठीक आहे, जो इन्सिडंट रे आहे तो वेगवेगळ्या इन्सिडंट अँगलने इन्सिडंट होत असणार आहे. आता इथं काय होतं बघा, ज्यावेळी तुमचा इन्सिडंट अँगल एक सर्टन मिनिमम इन्सिडंट अँगल आहे, ठीक आहे, और लाइट रेज आर इंसिडेंट विथ ए सर्टन मिनिमम इंसिडेंट एंगल, ओनली दैट टाइम वी ऑब्जर्व द इमर्जंट रे RS. ठीक आहे, एका सर्टन IM, याला काय म्हणूयात आपण IM, असा एक सर्टन मिनिमम इन्सिडेंट अँगल आहे. या अँगलने किंवा यापेक्षा जास्त अँगलने ज्यावेळी लाईट रेज इन्सिडेंट होत आहेत ऑन दी फर्स्ट सरफेस, त्यावेळी तुम्हाला काय लक्षात येणार आहे, लाईट रेज आर इमर्ज फ्रॉम दी सेकंड सरफेस. ठीक आहे, मग या सर्टन मिनिमम अँगलपेक्षाही छोटा जर अँगल असेल तर मग काय होतं, तर बघा, इफ द इन्सिडेंट अँगल इज लेस दॅन दिस मिनिमम इन्सिडेंट अँगल, ॲट दॅट टाइम वी ऑब्झर्व दी R2, हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे दॅट R2 इज ग्रेटर दॅन दी क्रिटिकल अँगल. हा R2 जो असणार आहे तो क्रिटिकल अँगलपेक्षाही मोठ्या अँगलने इन्सिडंट होतोय. ठीक आहे, ह्या इमर्जंट रेसाठी हा QR हा इन्सिडंट रे असणार आहे. ठीक आहे, म्हणून हा R2 जो आहे हा R2 इज इन्सिडंट विथ दी अँगल ग्रेटर दॅन दी क्रिटिकल अँगल. सो R2 इज ग्रेटर दॅन IC. किंवा
ज्यावेळी तुमचा इन्सिडंट अँगल हा या सर्टन मिनिमम इन्सिडंट अँगलपेक्षाही छोटा असेल त्यावेळी. आणि आपल्याला माहिती आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय सांगतं. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तर ज्यावेळी तुमचा इन्सिडंट अँगल हा क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा असेल ॲट दॅट टाईम द टोटल लाईट रे इज बेंड इन टू दी सेम मीडियम ऑर रिफ्लेक्ट इन टू दी सेम मीडियम. म्हणजे जर आता तुमचा इन्सिडंट अँगल इज ग्रेटर दॅन दी और इन्सिडेंट अँगल इज लेस दॅन दी मिनिमम इन्सिडेंट अँगल. ठीक आहे. म्हणजे हा मिनिमम इन्सिडेंट अँगलपेक्षाही छोट्या अँगलने तुम्ही लाईट रेज इन्सिडेंट केलेले आहेत त्यावेळी तुमचा R2 जो आहे हा R2 क्रिटिकल अँगल ऑफ प्रिझमपेक्षाही मोठा असेल आणि त्यामुळे टोटल लाईट रेज आर रिफ्लेक्ट बॅक इन दी प्रिझम. सगळ्या लाईट रेज कुठं बेंड होतील तर प्रिझममध्येच रिफ्लेक्ट होतील. देर इज नो एनी इमर्जंट रे. त्या सर्टन अँगलला इमर्जंट रे तुम्हाला ऑब्झर्व होणार नाही. किंवा ज्यावेळी इन्सिडंट अँगल हा मिनिमम इन्सिडंट अँगलपेक्षाही छोटा असेल और IM इज ग्रेटर दॅन I. ठीक आहे. त्यावेळी तुम्हाला काय लक्षात येणार आहे तर टोटल लाईट रेज आर पेंट इन टू दी सेम मीडियम अँड देर इज नो एनी इमर्जंट रे RS. मग इमर्जंट रे केव्हा ऑब्झर्व होईल तर तुमचा इन्सिडंट अँगल हा मिनिमम इन्सिडंट अँगलपेक्षाही मोठा असेल. IM किंवा IMपेक्षा मोठ्या अँगलने जर लाईट रेज आपण इन्सिडंट करत असू तर त्यावेळी तुमचा लाईट हा रिफ्रॅक्ट होऊन पुन्हा सेकंड सरफेस थ्रू इमर्ज होणार आहे. ठीक आहे. मग इथं आपण लक्षात घेऊयात तर हा PQ जो रे आहे इन्सिडंट रे इज इन्सिडंट विथ दी ग्रेटर इन्सिडंट अँगल. ॲट दॅट टाईम वी ऑब्झर्व दी इमर्जंट रे RS. ठीक आहे. त्या एका सर्टन अँगलला आपल्याला इमर्जंट रे RS ऑब्झर्व झाला आहे. RS रे मेक्स दी अँगल E विथ दी नॉर्मल. हा RS इमर्जंट रे जो आहे तो इमर्जंट रे या नॉर्मलशी E हा अँगल क्रिएट करतोय आणि PQ हा जो इन्सिडंट रे आहे तो नॉर्मलशी I म्हणजेच इन्सिडंट अँगल क्रिएट करतोय. At that time we observe the refracting angle R1 and R2 inside the prism. ठीक आहे. इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात. आता बघा काय होतं जसा तुम्ही हा इन्सिडंट अँगल वाढवत जाणार आहात ॲज इन्सिडंट अँगल इज इन्क्रीजेस देन R2 हा रिफ्रॅक्टेड अँगल जो आहे दॅट R2 इज ऑल्सो इन्क्रीज. I तुमचा जसा वाढत जाईल तसा तुमचा R1 हा सुद्धा वाढत जाणार आहे. ठीक आहे. I इन्क्रीज करतोय आपण तर R1 सुद्धा वाढत जाईल आणि त्यावरून आपण इथं स्नेल्स लॉचा यूज करूयात. स्नेल्स लॉ काय सांगतो N = sin I upon sin R असं असणार आहे. पण आता तुमचा I हा I आहे आणि R म्हणजेच R1 आहे. सो N = sin I upon sin R1 असं तुम्हाला इथं ऑब्झर्व होणार आहे. बट व्हेन वी इन्क्रीज द इन्सिडंट अँगल and that time R1 is also increases, that time we observe the emergent angle E and R2 are decreased. हा E आणि R2 काय होत जातोय तर डिक्रीज झालेला तुम्हाला इथं ऑब्झर्व होणार आहे. ठीक आहे. मग हा तुमचा बघा इन्सिडंट अँगल तुम्ही वाढवताय इमर्जंट अँगल हा कमी होतोय. म्हणजे जसे तुम्ही इन्सिडंट अँगल बदलत जाणार आहात विथ रिस्पेक्ट टू दी डिफरंट इन्सिडंट अँगल वी ऑब्झर्व दी डिफरंट इमर्जंट अँगल. इन्सिडंट अँगल जसे बदलत जाल त्याच्या करस्पॉन्डिंग इमर्जंट अँगलसुद्धा बदलणार आहेत. आता बघा हे दोन्ही अँगल तुमचे बदलतात. डिफरंट इन्सिडंट अँगल थ्रू इमर्जंट अँगल बदलतोय तर मग यांच्या थ्रू या दोन्ही इमर्जंट रे आणि इन्सिडंट रे यांच्या थ्रू आपल्याला एक अजून अँगल मिळतो. तो आहे अँगल ऑफ डेव्हिएशन. तो कसा भेटला तर हा जो PQ इन्सिडंट रे आहे तो आपण पुढे प्रोड्यूस केलेला आहे QT असा तो आपण वाढवला आहे. आणि हा जो RS इमर्जंट रे आहे त्याचं डायरेक्शन असं आहे पण त्याला आपण काय केलं मागे वाढवला. ठीक आहे. तर तो हा जो इमर्जंट रे आहे RS तो X पर्यंत मागे वाढवला. त्यामुळे तो जो इमर्जंट रे आहे तो बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये
आपण इन्क्रीज केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे, तो या ओरिजिनल पाथ ऑफ लाईटला एक्स या पॉईंटला क्रॉस होतो. मग जिथं तो क्रॉस होणार आहे तिथं अँगल बनतो तुमचा अँगल ऑफ डेव्हिएशन. ठीक आहे, इथं हा तुमचा अँगल ऑफ डेव्हिएशन असणार आहे. मग बघा काय होतं, जसा इन्सिडेंट अँगल बदलतोय तसा तुम्हाला इमर्जंट अँगल बदललेला दिसतोय. आणि ह्या दोन्ही रेजवरती कोण डिपेंड आहे, तर डेल्टा डिपेंड आहे. ओके, मग काय होतं, जसा इन्सिडेंट फॉर दी डिफरंट इन्सिडेंट अँगल वी ऑब्झर्व दी डिफरंट अँगल ऑफ डेव्हिएशन. इन्सिडेंट अँगल जसे वेगळे असतील तसं तुम्हाला अँगल ऑफ डेव्हिएशन सुद्धा बदललेला ऑब्झर्व होणार आहे. ठीक आहे, आय चेंजेस द डेल्टा इज ऑल्सो चेंज. आणि एक्सपेरिमेंटली जर आपण इथं ऑब्झर्व केलं तर तुमचा आय जसा इन्क्रीज होत जाईल तुमचा डेल्टा इनिशियली आपल्याला काय ऑब्झर्व होणार आहे, इनिशियली डेल्टा इज डिक्रीजेस. ठीक आहे, ॲज आय इन्क्रीजेस इनिशियली डेल्टा इज decreases and after that we observe the delta goes on increase. कशा पद्धतीने तुम्हाला इथं बघा, आपण इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इथं लक्षात घेऊयात. हा तुमचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. इथं आपण घेतलेलं आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि इथं आपण घेतलेलं आहे अँगल ऑफ डेव्हिएशन. ठीक आहे, असे दोन आपण ग्राफ इथे एक्स आणि वाय ॲक्सिसवरती दोन अँगल इथे लक्षात घेतलेले. बघा एक्सपेरिमेंटली आपण लक्षात घेतोय, ॲज आय इन्क्रीजेस तुमचा आय जो इन्सिडेंट अँगल आहे तो तुमचा वाढत जातोय. ॲज आय इन्क्रीजेस वी ऑब्झर्व दी अँगल ऑफ डेव्हिएशन गोज ऑन डिक्रीज अप टू सर्टन मिनिमम व्हॅल्यू. एका सर्टन मिनिमम व्हॅल्यूपर्यंत अँगल ऑफ डेव्हिएशन हा डिक्रीज होत जातोय. ठीक आहे, आणि ते एक सर्टन मिनिमम व्हॅल्यू ज्यावेळेस तिथं तुम्हाला ऑब्झर्व होते किंवा ॲक्वायर केली जाते त्या मिनिमम व्हॅल्यूनंतर मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन नंतर आपल्याला लक्षात येतं की डेल्टा हा पुन्हा वाढत गेलेला असणार आहे. ठीक आहे, ॲज इन्सिडेंट अँगल इन्क्रीजेस इनिशियली अँगल ऑफ डेव्हिएशन गोज ऑन डिक्रीज अँड देन दी अँगल ऑफ डेव्हिएशन गोज ऑन increases. So we get this minimum value of the angle of deviation. त्याला म्हटलं जातं minimum deviation. So at a certain incident angle we observe the delta become delta m. एका सर्टन अशा इन्सिडंट अँगलला तुम्हाला काय लक्षात येणार आहे, डेल्टा हा डेल्टा एम झालेला आहे. डेल्टा एम म्हणजेच काय आहे तर अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. ठीक आहे, अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन असणार आहे. सो व्हॅन वी गेट दी डेल्टा एम मिनिमम डेव्हिएशन ज्यावेळेस तुम्ही इथं ऑब्झर्व करतात, ॲट फॉर दॅट अँगल वी ऑब्झर्व दी टू व्हॅल्यू ऑफ आय. या सर्टन मिनिमम डेल्टा एमसाठी आपल्याला काय ऑब्झर्व होणार आहे तर त्या डेल्टा एमसाठी दोन व्हॅल्यू आयच्या दोन व्हॅल्यूज तिथं आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. ठीक आहे, एक तर तुमचा आय असू शकतो आणि दुसरा असू शकतो ई. हा कशावरून तर सो हिअर वी अप्लाय द प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ लाईट. इथं आपण काय अप्लाय करतोय, प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ लाईट टू दी पाथ PQRS. याला आपण हा रिव्हर्सिबिलिटीचा प्रिन्सिपल इथं अप्लाय करतोय आणि त्यावरून आपल्या असं लक्षात येतं की व्हॅन वी गेट दिस मिनिमम अँगल डेल्टा एम और मिनिमम डेव्हिएशन जसं आपल्याला इथं ऑब्झर्व होतं, फॉर दॅट अँगल वी ऑब्झर्व आय इज इक्विव्हॅलंट टू ई. ठीक आहे, या सर्टन मिनिमम अँगलला आपल्याला आय हा ई एवढाच झालेला दिसतो किंवा ई हा आय एवढाच झालेला दिसतो. अँड देन दी रिफ्रॅक्टेड अँगल्स R1 अँड R2 ऑल्सो बिकम इक्वल. हे दोन्हीही काय होत जातात, R1 आणि R2 सुद्धा एकसारखे झालेले दिसतात. व्हेन वी गेट दिस मिनिमम डेव्हिएशन अँगल, that time the refracted ray QR become parallel to the base BC. हा जो BC बेस आहे या BC ला हा QR रे पॅरलल होऊन जातो आणि तो पॅरलल होतोय तर तुमचा R1 आणि R2 हे इक्वल होतात अँड I अँड E ऑल्सो बिकम इक्वल. ठीक आहे, आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं तर आपण काय काय पाहिलेलं आहे तर इन्सिडेंट अँगल जसा बदलेल अँगल ऑफ डेव्हिएशन चेंज होणार आहे. ठीक आहे, ॲज
the incident angle increases, initially angle of deviation decreases, and after that the angle of deviation goes on increase. We get the certain minimum angle of deviation. This minimum angle of deviation has two value of I. Kasha? According to or applying the principle of reversibility of light. So when we get the delta m, we observe I and E, किंवा E is equivalent to I, and also we observe the R1 become or R1 is equivalent to R2. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. आता बघा, आपण हे दोन फॉर्म्युले आधीच्या लेक्चरमध्ये पाहिले होते. A इक्वल टू R1 प्लस R2 अँड I प्लस E इक्वल टू A प्लस डेल्टा. हे दोन फॉर्म्युले आपण इथं ऑब्झर्व केलेले होते. आता या दोन फॉर्म्युल्यांच्या वरून आपल्याला इथं पुढचं ऑब्झर्वेशन इथं घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा काय करूयात इथं. हिअर A इक्वल टू R1, एकच मिनिट. हां बघा, ए हा तुमचा काय आहे, ए इक्वल टू R1 प्लस R2 हा आपण काढलेला फॉर्म्युला आहे. पण याच्यावरून आपल्याला काय मिळालं, R1 इक्वल टू R2 भेटलेला आहे. ठीक आहे, सो ए इक्वल टू काय होईल, R प्लस R. सो ए इक्वल टू 2R, वी गेट 2R. So we get the refracting angle R equal to A by 2. ठीक आहे, हे एक रिलेशन आपल्याला मिळालं याच्यावर. आता त्याच्यानंतर अजून आपल्याकडे सेकंड रिलेशन होतं. सेकंड रिलेशन काय होतं, I प्लस E इक्वल टू A प्लस डेल्टा. बरोबर आहे. आता याच्यातही बघा आपण काय मिळवलं, तर I इज इक्विव्हॅलंट टू E. सो I प्लस I इक्वल टू A प्लस डेल्टा, बट डेल्टा बिकम डेल्टा एम. ठीक आहे, डेल्टा काय झाला, डेल्टा इज इक्विव्हॅलंट टू डेल्टा एम. सो हिअर 2I इक्वल टू A प्लस डेल्टा एम झालं. सो इन्सिडेंट अँगल तुम्हाला मिळाला I इक्वल टू A प्लस डेल्टा एम अपॉन 2. ठीक आहे, अशा दोन व्हॅल्यूज आता तुम्हाला मिळाल्या, रिफ्रॅक्टेड अँगल आणि इन्सिडेंट अँगल. असे दोन व्हॅल्यूज तुम्हाला इथं फाइंड आउट झाल्या. आता आपण काय करूयात, वी नो दी स्नेल्स लॉ, n इक्वल टू साइन I अपॉन साइन R. बरोबर आहे. हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. याच्यामध्ये ह्या दोन जे अँगल आपण इथं फाइंड आउट केलेले आहेत, हे दोन अँगल इथं आपण सबस्टिट्यूट करूयात. बघा काय होईल, हिअर काय होणार मग तुम्हाला, n इक्वल टू साइन I. आयची व्हॅल्यू काय आहे ही. ओके, सो साइन ऑफ A प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2 अपॉन साइन ऑफ R. आरची व्हॅल्यू काय, A बाय 2. सो A बाय 2. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला इथं फाइंड आउट झालेला आहे. अँड दिस फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज प्रिझम फॉर्म्युला. या फॉर्म्युलेला आपण काय म्हणणार आहोत, प्रिझम फॉर्म्युला असं म्हणणार आहोत. n इक्वल टू साइन A प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2 अपॉन साइन A बाय 2. ओके, दॅट इज अवर प्रिझम फॉर्म्युला. लक्षात. तर ह्या पॉईंट तुम्ही एकदा रिवाइज करा, डायग्रॅमवरून तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, डायग्रॅमवरून समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही तुमची डायग्रॅम आहे आणि यावरून आपण हा प्रिझम फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे. त्याच्या आधी आपण हे दोन रिलेशन फाइंड आउट केले, A इक्वल टू R1 प्लस R2 अँड I प्लस E इक्वल टू A प्लस डेल्टा. आणि याच्यावरून आपण फाइंड आउट केला हा प्रिझम फॉर्म्युला, n इक्वल टू साइन ऑफ A प्लस डेल्टा एम अपॉन 2 डिवाइड बाय साइन ऑफ A बाय 2. ओके, दॅट इज दी प्रिझम फॉर्म्युला. ओके, हा तुमचा प्रिझम फॉर्म्युला झालेला आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत थिन प्रिझम. व्हॉट इज थिन प्रिझम, आणि थिन प्रिझम थ्रू आपल्याला अँगल ऑफ डेव्हिएशन कसा फाइंड आउट करता येऊ शकतो तो आपण बघणार आहोत. त्यानंतर अँग्युलर डिस्पर्शन काय आहे आणि डिस्पर्सिव्ह पॉवर काय असणार आहे, हे आपल्याला पॉईंट आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचे आहेत. तर तुम्ही हा पॉईंट रिवाइज करा, डायग्रामवरून समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर काही डाऊट्स असतील
तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके स्टुडंट, आपण इथं थांबूयात. आपण आज पाहिलेलं आहे प्रिझम फॉर्म्युला अँड डेव्हिएशन कर्व अँड मिनिमम डेव्हिएशन, असे आपण 3 पॉईंट इथं एकत्रित कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, कारण प्रिझम फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला आधी मिनिमम डेव्हिएशन फाइंड आउट करावं लागतं आहे आणि मिनिमम डेव्हिएशनवरून हा डेव्हिएशन कर्व जो आहे तो आपण इथं फाइंड आउट करतो आणि याच्यावरूनच आपल्याला पुढच्या व्हॅल्यूज मिळतात, जसं की R1 = R2 अँड I = E. ह्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतात आणि त्यावरून आपण डिराईव्ह करू शकतो हा फॉर्म्युला n = sin of a + delta m/2 divided by sin of a/2. ओके, दॅट इज दी प्रिझम फॉर्म्युला. ओके स्टुडंट, आपण इथं थांबूयात.